या कुत्र्यांनी 4 ते 5 चिमुकल्यांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात 4 ते 5 मुले जखमी झाली असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। तर येवला नगरपालिकेने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा हे भटके कुत्रे नगरपालिकेत सोडू असा संत इशारा नातेवाईकांनी दिला है। पागल कुत्ते ने कितने आदमियों को काटा, कितने बच्चों को काटा, अभी क्या परिस्थिति है, किनको अपने नासिक में? देखिए, आज मिल्लत नगर में शाम में इस असर की मगरिब की नमाज के बाद 7 बजे मिल्लत नगर में कम से कम 5 से 6 बच्चों को कुत्ते ने पकड़े। तो हमारा ये बोलना है कि येवला नगर पालिका से कि कुत्तों का बंदोबस्त करो कुछ तो भी, नहीं तो सारा ग्रुप की तरफ से येवले में रास्ता आंदोलन करेंगे हम। और एक बच्चे को अभी यहाँ से हमने शाह हॉस्पिटल से नासिक को भेजे, एक बच्चे को मालेगांव भेजे, एक बच्चा येवला सिविल हॉस्पिटल में एडमिट है और एक बच्चा भी और आ रहा है यहाँ पे शाह हॉस्पिटल में, उसको भी नासिक भेजना है। तो इसका कुछ बंदोबस्त करते हैं नगर पालिका वाले कि नहीं। काय घटना घडली येवल्यामध्ये? 5-6 लहान मुलांना कुत्र्याने चावलंय, नेमकी काय घटना आहे? नेमका ते मुलं आहे ना, जे खेळत होता, खेळता खेळता आहे ना, कुत्रा आला डायरेक्ट ते ना तोंडवर हमला केलाय। तो गल्लीतले कमीत कमी 5-6 लोक लहान बाळांना चावलाय और माझ्या भाच्याला तर खूप जास्त चावलेले। तो नगरपालिकेने याच्या ना जे काहीतरी कारवाई करायला पाहिजे, नाही तर उद्या आम्ही या सारा ग्रुप कडून जे मदत भेटेल आम्हाला त्याच्यातून आम्ही कुत्रे धरून डायरेक्ट नगरपालिकेमध्ये सोडणार आहे।